स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नक्की काय? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा नागरिकांच्या जीवनमानावर किती प्रभाव ठरतो? सर्वसामान्य व्यक्तीच्या गरजा काय असतात की आपला रस्ता चांगला झाला पाहिजे, आपल्याला पाणी पुरवठा ची सुविधा झाली पाहिजे, आपल्या गावातला डॉक्टर, आपल्या गावातला शिक्षक, याच्याशी आपल्या गावातला सरपंच, तलाठी याच्या संदर्भात त्याच्या दैनंदिन जीवनाच्या घडामोडी किंवा समस्या टिपेल असतात. आणि म्हणून स्थानिक प्रश्न स्थानिक राजकारणाच्या चर्चापटलावर आणण्याचं काम या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होतं. त्यामुळे नागरिकांची मानसिकता काय आहे? एखाद्या छोट्या परिसराचं मतदान हे लोकसभेच्या निवडणुकीत फार काही परिणाम करणार नाही, पण ते नगरपालिकेच्या निवडणुकीत, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खूप मोठा परिणाम करणारे असतो. पक्षफुटी आणि गटबाजीचा या परिणाम या निवडणुकांमध्ये होतो का, आणि तो कितपत असतो? पक्षफुटी आणि गटबाजीचा निवडणुका ज्या लांबणीवर गेल्या, कोणत्या पक्षाला झाला आणि तोटा कोणत्या पक्षाला झाला? राजकीय पक्षाचं, कोणताही राजकीय पक्ष जेव्हा स्थापन होतो त्याचं पहिलं मोठं महत्वाचं उद्दिष्ट असतं सत्ता मिळवणं. या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत प्राध्यापक डॉक्टर मनीष सोनावणे सर. सर मालेगाव येथील MSG महाविद्यालयात कार्यरत असून पॉलिटिकल सायन्स या विषयावरती त्यांची PhD देखील झालेली आहे. फॉरेन डेव्हलपमेंट या विषयावरती त्यांचा अभ्यास असून राजकारण, निवडणुका या विषयांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. सर, आपल्या या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नक्की काय आणि त्याचा कार्यभाग कसा असतो? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे की ग्रामीण प्रशासनामध्ये किंवा स्थानिक पातळीवर लोकांच्या ज्या समस्या असतात त्या दूर करणे किंवा त्यांना राजकीय प्रवाहात समाविष्ट करणे हे केंद्रीय स्तरावरून किंवा राज्य स्तरावरून अशक्य असतं. तर आपण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं भारताला, तर तेव्हा सामुदायिक विकास कार्यक्रम जो आणलेला होता सुरुवातीच्या काळात नेहरू सरकारने, तर त्या अनुषंगाने लोकांना त्याच्यात सहभागी करून घेणं, त्यांना विशिष्ट निधी पुरवठा करणं आणि त्या माध्यमातून गावाचा, शहराचा आणि महानगराचा विकास आपल्याला कसा साधता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे एक मॉडेल त्या संदर्भात होते. आपण जर पाहिलं की मोठे बदल ग्रामीण व्यवस्थेचे झाले आणि आज आपण जर पाहिलं की भारत जो लोकशाही देश उभा राहिला, तर याच्यात गाव, नेम शहर आणि एक महानगर, तर ह्या सर्वांनी एकत्रितरित्या घडवून लोकांनी या निवडणुकीमध्ये मतदान केलं आणि या संस्थांनी प्रभावी अंमलबजावणी केली. म्हणजे थोडक्यात लोकशाही अधिक रुजवण्यात, म्हणजे खोलवर रुजवण्यात या संस्थांची भूमिका ही निश्चितच महत्वाची राहिलेली आहे. आणि म्हणून एक लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी एक खूप मोठा रोल म्हणता येईल, भूमिका या संस्थांनी अदा केलेली आहे. आणि म्हणून पंचायत राज व्यवस्था आपण ज्याला म्हणतो, तर आता ग्रामपंचायत पातळीवर आपण जसं ग्रामपंचायत असते त्याचप्रमाणे नगर, जे मध्यम शहर असतं त्याच्यात नगरपालिका असतात आणि मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका असते. तर अशा स्वरूपातल्या लोक आपले प्रतिनिधी नेमून देतात. म्हणजे केवळ शासनाच्या प्रतिनिधींवर अवलंबून न राहता लोकांच्या प्रतिनिधींतून एक स्थानिक स्वराज्य संस्थांचे एक निवडणुकीच्या माध्यमातून एक शासनाची रचना तयार होते आणि त्याला शासकीय जे अधिकारी असतात, उदाहरणार्थ गाव पातळीवर ग्रामसेवक असेल किंवा पंचायत समितीला गट विकास अधिकारी असतात किंवा जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, महानगरपालिकेत आयुक्त असतात. तर या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून गावाचा, शहराचा विकास साधण्याची प्रक्रिया ही एक मोठ्या प्रमाणावर एक सुरळीतपणे पार पडते. सुरुवातीला असाही एक प्रयोग झाला होता की दिल्लीहून किंवा मुंबईहून त्या एखादी योजना आणायची आणि ती राबवायची, पण त्यात खूप प्रश्न निर्माण होतात. जसा स्थानिक संदर्भ जर आपण विचारात घेतले तर भाषेचा प्रश्न एक निर्माण होतो की जसं लोकल लेवलची जर भाषा येणारे किंवा भाषेचे ज्ञान असणारे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांना त्यांच्या समस्या चांगल्या प्रकारे मांडता येतात. म्हणजे समस्यांचं एकत्रीकरण करणं, समस्यांचं प्रकटीकरण करणं यासाठी महत्वाची भूमिका हे आपण ज्याला राजकीय पॉलिटिकल एजंट आपण म्हणू शकतो किंवा जे आपले प्रतिनिधी पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन जे करतात, तर ती एक चांगली पद्धत आपल्याकडे आहे. आणि स्थित्यंतर, लोकशाहीमध्ये स्थित्यंतर ही पीसफुल झाली पाहिजेत. तर त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नियमित होत असतात आणि झाल्या पाहिजे. त्या अधिक परिपक्व लोकशाही त्यामुळे
निर्माण होते. आणि आपण पाहिलेले की भारतातल्या मध्ये असं बऱ्याचदा म्हटलं गेलं की जेव्हा आणीबाणी आली होती देशामध्ये, एक आणीबाणीचा एक किस्सा सांगतो की आणीबाणीच्या काळात असं म्हटलं जात होतं आणि अनेक परकीय संस्था ज्या होत्या त्यांनी अभ्यास केला होता की भारतीय लोकांचं आणीबाणीबद्दल किंवा याच्याबद्दल आणीबाणीबद्दल किंवा इंदिरा गांधी राजवटीबद्दल काय मत आहे. तो लोकांनी प्रतिक्रिया देताना कोणत्याही प्रकारे असं शब्दशः प्रतिक्रिया दिल्या नाही आणि त्यांना असं वाटलं होतं की फार काही याच्यातून बदल होणार नाही. पण जेव्हा निकाल लागला त्यावेळेस पूर्णपणे लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी नोटीस केलं की भारतातली जनता त्या काळात तर मोठ्या प्रमाणात अशिक्षित लोक खूप नागरिक होते, पण तरी सुद्धा न बोलता एक भारतातला खेडूत जो त्याला एक पॉलिटिकल म्हणजे आपण त्याला अंडरस्टँडिंग जे म्हणतो तर राजकीय सामंजस्य त्याच्यामध्ये खूप आहे. तो बोलत नाही, पण ज्या वेळेस तो निवडणुकीच्या सामोरं जातो त्यावेळेस तो मोठे मोठे बदल घडवून आणतो आणि मग चांगले चांगले राजकीय पंडित एक आश्चर्यचकित होतात. आणि हे वेळोवेळी आपण पाहत आलेलो आहोत. आणि ह्या म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका ही खूप महत्वाची असणार आहे. आणि अधिक सक्षम जर आपल्याला विकास करायचा असेल, मला तसं म्हणायचं पायाभूत सुविधा म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला निर्माण करण्यामध्ये अजून जास्तच जर रोल अदा करायचा असेल तर त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना जर अजून अधिक आर्थिक निधी उपलब्ध करून दिला तर ते खूप चांगल्या पद्धतीने आपलं काम करू शकतील. म्हणून या संस्था या खूप महत्वपूर्ण आहेत. सर, लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांची तुलना करत असताना ह्याच्यात वेगळेपण काय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा याची तुलना कशी होऊ शकते? साधारणतः राष्ट्रीय ज्या निवडणुका होतात, देशाच्या लोकसभेच्या निवडणुका होतात, तर त्यात देशातला भेडसावणाऱ्या समस्या किंवा राष्ट्रीय प्रश्न हे मुद्देस्थानी असतात. उदाहरणार्थ फॉरेन पॉलिसी असेल किंवा आर्थिक धोरणं असतील, या संदर्भात ती चर्चा केली जाते. राज्याच्या संदर्भात जर निवडणुका झाल्या तर राज्यासाठी कोणते प्राधान्यक्रम असले पाहिजे, राज्याने कोणाला, राज्याचं नेतृत्व कोणत्या पक्षाकडे असलं पाहिजे, कोणत्या नेत्याकडे असलं पाहिजे, आणि राज्यातल्या वेगवेगळ्या विभागांमधल्या कशा प्रकारे असमतोल आहे किंवा कोणते विभाग मागं पडलेले आहेत, त्याच्यामध्ये कशा प्रकारचा एक उणीव आहे. तर या सगळ्या समस्या राज्याच्या पातळीवर चर्चा केल्या जातात. कोणता पक्ष कुठं आघाडी करतो या बाबतीत होतं. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जनतेच्या जास्त जिव्हाळ्याच्या असतात. जनता मोठ्या प्रमाणात उत्साहात त्यात मतदान करत असतं, कारण की त्यांचे प्रश्न हे त्या राजकीय पटलावर येतात आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आपले स्थानिक प्रतिनिधीच हवे असतात. आणि म्हणून स्थानिक प्रश्नांच्या अवतीभोवती स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून, स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या निवडणुका होत असतात. आणि राजकीय पक्षाचा कोणत्याही राजकीय पक्षाचा जो तळाचा कार्यकर्ता असतो त्याला राजकीय मुख्य प्रवाहात येण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून होत असते. म्हणून मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला उत्साह दिसतो आणि एक वेगळंपण त्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतं. जर पर्सेंटेज पण पाहिलं तर की जे साधारणतः जर तुम्ही ग्रामपंचायतीला 90% मतदान होतं तर तेच मतदान लोकसभेला आणि विधानसभेच्या तुलनेत हे कितीतरी टक्के हे अधिक होताना दिसतं. कारण की ते समस्या, ते लोकप्रतिनिधी हे त्यांच्यातील असतात, त्या स्थानिक लोकांच्या संदर्भातून. म्हणून हे त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न त्या निवडणुकीमध्ये चर्चा होतात. म्हणून या निवडणुका या खूप महत्वाच्या असतात. सर, याच्यामध्ये असं आहे की नागरिकांचा या जीवनमानावरती याचा किती परिणाम होतो? आपण जर पाहिलं की लोकसभा विधानसभेला मतदान तर होत असतं, त्याचा राष्ट्रीय मुद्दे आणि राजकीय म्हणजे महाराष्ट्रातील मुद्दे आणि केंद्रातील मुद्दे यावरती ते मतदान होतं. तर याचा किती परिणाम जीवनमानावर होतो नागरिकांच्या? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा नागरिकांच्या जीवनमानावर किती प्रभाव ठरतो? आता त्यात आपण जर विचार केला तर जरी ढोबळमानाने आपण असं म्हणत असतो की राष्ट्रीय लेवलचे मुद्दे राष्ट्राच्या निवडणुकीत लढले जातात, चर्चेले जातात, राज्याच्या निवडणुकीत राज्याचे मुद्दे चर्चेले जातात, पण तरी एक सरमिसळ असतेच. असं काही पूर्णतः स्थानिक निवडणुकीत फक्त स्थानिकच मुद्दे असतील असं नाहीये. लोक चर्चा करतात. ग्रामपंचायतीला मतदान करताना सुद्धा लोक म्हणतात की सरपंच कोणत्या पक्षाचा आहे, त्या संदर्भात चर्चा होत असते. प्रश्न तो आहेच, पण एक सर्वसामान्य जो माणूस असतो, सर्वसामान्य नागरिक मतदाता जो असतो, प्रत्येकालाच काही फॉरेन पॉलिसीमध्ये किंवा आर्थिक धोरणांच्या बाबतीत तेवढा त्याचा आवाका पण नसतो, तेवढा त्याच्या गरजा नसतात,
त्याच्या गरजा, त्याला आवश्यक असणाऱ्या भेडसावणाऱ्या समस्या या बाबतीत जर विचार करायचा म्हटला तर त्याच्यासाठी स्थानिक निवडणुका या खूप महत्वाच्या असतात. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीच्या गरजा काय असतात की आपला रस्ता चांगला झाला पाहिजे, आपल्याला पाणी पुरवठा ची सुविधा झाली पाहिजे, आपल्या गावातला डॉक्टर, आपल्या गावातला शिक्षक याच्याशी, आपल्या गावातला सरपंच, तलाठी याच्या संदर्भात त्याच्या दैनंदिन जीवनाच्या घडामोडी किंवा समस्या डिपेंड असतात. आणि म्हणून त्याचा मुख्य हेतू हा स्थानिक, आणि या समस्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून सोडवता येतील अशी त्याला किमान अपेक्षा असते. म्हणून तो त्या ठिकाणी एक सहभागी होतो आणि त्यासाठी त्या गरजेच्या पण असतात. आणि तुम्ही जर कॉर्नर मिटिंग्स ऐकल्या स्थानिक लोकल इलेक्शनच्या संदर्भात, तर त्यामध्ये पण तसेच मुद्दे असतात की आपल्याकडे कचऱ्याचं व्यवस्थापन असेल किंवा आपल्या कॉलनीतल्या गार्डन संदर्भात असेल, वाचनालय असेल, किंवा आता सिनियर सिटीजनचे पण वेगवेगळे ज्येष्ठ नागरिक संघ असतात, तर त्यांचे काही डिमांड असतील, तर हे सर्व मुद्दे त्या ठिकाणी चर्चेला जातात आणि हे स्थानिक निवडणुकीमध्ये शक्य होतं. म्हणून या निवडणुका खूप महत्वाच्या असतात आणि असल्या पाहिजे आणि हे मुद्दे चर्चेला आले पाहिजे किमान, असं म्हणायला हरकत नाही. सर, आता तुम्ही सांगितलं की पाणी, रस्ते, कचरा, टॅक्स, कर, तर याच्यावरती त्या संस्थांमध्ये निर्णय कोणत्या पद्धतीने होतात, कसे निर्णय घेतले जातात या सर्व मुद्द्यांवरती? साधारणतः आपण पाहतो की एखादी गल्लीतून किंवा कॉलनीतून एखादी डिमांड सर्वप्रथम येते बाहेर आणि मग त्या समस्येचं ती समस्या नागरिकांमधून त्यांच्या लोकप्रतिनिधींकडे येते आणि मग तो लोकप्रतिनिधी त्या संस्थेमध्ये, म्हणजे ग्रामपंचायतीत असेल, नगरपालिकेत असेल, महानगरपालिकेत तो ती समस्या मांडतो. समस्यांचं एकत्रीकरण होतं आणि प्रभावीपणे विरोधी पक्षाच्या माध्यमातून असो किंवा सत्तारूढ पक्षाच्या माध्यमातून असो तो प्रश्न मांडला जातो आणि पॉलिसी ओरिएंटेड तो सब्जेक्ट होतो आणि मग त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. आता आपण पाहतो की आता सध्या हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यातून जे शेतकरी जखमी झाले किंवा ज्यांना मोठ्या प्रमाणावर त्याची किंमत चुकवावी लागते आहे, तर ते प्रश्न खूप स्थानिकच होते, पण त्यांचं कशा प्रकारे एकत्रीकरण होतं आणि ते मुद्दे मांडले जातात. आणि आता तर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तर आहेच, पण आता व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, स्वतः एक वेगवेगळ्या प्रकारचे युट्यूब चॅनल्स आहेत, तर या माध्यमातून हे प्रश्न वेळोवेळी बाहेर येतात आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया उमटतात. आणि राजकीय पक्ष साधारणतः एक टेस्टिंग मोडमध्ये असतात की कोणता मुद्दा आपण हाताशी घेतला की त्याला अधिक लोकांचा रिस्पॉन्स मिळेल, लोकांचा अधिक प्रतिसाद मिळेल आणि आपल्याला राजकीय त्याचा एक बेनिफिट होईल का, अशा शक्यता पडताळून पाहतात आणि मग त्यानंतर ते त्या मुद्द्याला मोठ्या प्रमाणावर मांडतात. आणि एक म्हणजे थोडक्यात स्थानिक प्रश्न स्थानिक राजकारणाच्या चर्चापटलावर आणण्याचं काम या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होताना. सर, तुम्ही म्हणता की स्थानिक प्रश्न, स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहेत ते पटलावर आणण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम होत असतं. परंतु आपण जर बघितलं तर 2021 पासून सगळीकडे प्रशासक राजव्यवस्था आहे आणि प्रशासनच सगळं चालवत आहे. तर याचा लोकशाहीवर किती परिणाम झाला आहे, यामुळं काय काय समस्या नागरिकांच्या सोडवल्या गेल्या नाहीयेत, किंवा याकडे तुम्ही कसं बघता? प्रशासक व्यवस्था गेली 3 वर्ष 4 वर्ष आपण सलग बघतोय, महापालिकांमध्ये सर्वच ठिकाणी प्रशासक व्यवस्था आहे. याचा दैनंदिन नागरिकांवर काय परिणाम झाला या प्रशासक व्यवस्थेचा? प्रशासन व्यवस्थेचा आपण जर विचार केला की राजकीय प्रतिनिधींची लोकशाहीसाठी आवश्यकता असणारच आहे. या निवडणुका त्या करण्यासाठी जरी पुढे गेल्या, पण तरी सुद्धा आपण जो विचार केला की तुम्ही जर एक गोष्टीचा विचार केला की ज्या नगरसेवकांची मुदत संपलेली असते तरी पण त्या या कालखंडामध्ये त्यांनी त्या वॉर्डाचे नगरसेवक म्हणून त्या प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला किंवा ते प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केला. आणि प्रशासनाची पण भूमिका ही आता प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये लोकप्रतिनिधी हा मध्यस्थाची भूमिका बजावतो. अर्थात त्यामुळे थोडा परिणाम तर झालेलाच आहे की जनतेचे जे प्रश्न असतील तर ते प्रशासनापर्यंत पोहोचण्यात अडचणी आहे. पण आता जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे माध्यम उपलब्ध झालेले आहेत, ती एक गोष्ट चांगली झाली. त्यामुळे प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी म्हणजे मध्यस्थीच्या काळात जे राजकीय कार्यकर्ते असतात वेगवेगळ्या पक्षांचे, म्हणजे
तुमच्या समस्या मांडायला नगरसेवकच असला पाहिजे किंवा ग्रामपंचायत सदस्य असलं पाहिजे असंही नसतं. तर जो राजकीय कार्यकर्ता असतो तो सुद्धा तुमची समस्या या वेगवेगळ्या माध्यमातून प्रशासनाकडे मांडत असतो. आणि आपण पाहिलेले कोरोना काळात सुद्धा प्रशासनाच्या कशा प्रकारच्या ऑर्डर्स लोकांनी फॉलो केल्या आणि प्रशासन एक चांगलं काम सुद्धा करू शकतं हे आपण त्या अनेक ठिकाणी पाहिलेले. अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत, अनेक चांगल्या म्हणजे राज्यस्तरावर त्यांचं मोठं नाव आहे. त्यांचे कारकीर्द ही ती महानगरपालिका असेल किंवा ती ग्रामपंचायत असेल किंवा ती नगरपालिका असेल त्या अधिकाऱ्यांच्या नावाने ओळखले जाते. त्याच्यामुळे प्रशासनाची भूमिका ही अधिक चांगल्या प्रकारे जर असेल तर निश्चितच त्याचा एक मोठा फायदा होईल. निश्चित लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका ही महत्वाची असणारच आहे, पण प्रशासन आणि जनता याच्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे सुसंवाद साधण्याचं काम हे लोकप्रतिनिधी घडवून आणतील. सर, लोकप्रतिनिधींचा विषय निघाला म्हणून असं समजलं जातं समाजामध्ये, सामान्य मतदारांमध्ये अशी चर्चा असते की ही छोटी निवडणूक आहे, छोट्या स्तरावरची निवडणूक आहे. तर हा जो सामान्य मतदारांमध्ये चर्चेला जाणारा विषय आहे, छोटी निवडणूक, छोट्या स्तरावरील निवडणूक, तर अशा मतदारांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल की खरंच ही छोटी निवडणूक आहे का? निवडणूक ही भौगोलिक दृष्ट्या आपण विचार केला किंवा लोकसंख्यात्मक दृष्ट्या विचार केला तर ती निश्चितच छोटी निवडणूक आहे. पण जनतेच्या डायरेक्ट प्रश्नांशी म्हणजे प्रत्यक्ष प्रश्न मात्र या निवडणुकीतच मांडले जातात. त्यामुळे मला तर असं वाटतं की जनतेच्या प्रश्नांसाठी जर विचार केला वैयक्तिक किंवा सामूहिक दृष्ट्या आपल्या परिसराच्या दृष्टीने तर ही निवडणूक जास्त महत्वाची असणार आहे आणि त्याच्यातलं तुमचं मत अधिक निर्णायक असणार आहे. म्हणजे एखाद्या छोट्या परिसराचं मतदान हे लोकसभेच्या निवडणुकीत फार काही परिणाम करणार नाही, पण ते नगरपालिकेच्या निवडणुकीत, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खूप मोठा परिणाम करणारे असतं. कारण की तिथला जो विजयाचं अंतर असतं लोकसभेला लाखाच्या पुढे असतं, विधानसभेला ते हजारावर येतं आणि अगदी नगरपालिका ग्रामपंचायतीला ते शेकड्यावर येतं आणि ग्रामपंचायतीला 10-15 मतांनी सुद्धा जय पराजय होतो. अनेक ठिकाणी तर दोघांना सारखी मतं पडतात आणि मग त्या प्रकारे विजय घोषित करण्यात येतो. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ही निवडणूक जास्त आपल्या संदर्भात महत्वाची असते आणि आपल्या दैनंदिन जीवनाच्या गरजा याच्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक छोटी निवडणूक असं काही म्हणता येणार नाही. पण जे असं म्हणत असतील तर ते भौगोलिक दृष्ट्या किंवा परिसराच्या दृष्टीने आपल्या भौगोलिक आवाक्याच्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने बोलत असतील, मतदारांच्या संख्येच्या दृष्टिकोनातून, बाकी नाही. मला तरी नाही वाटत. ही खूप महत्वाची निवडणूक आहे. सर, निवडणुकीचा विषय सुरू आहे तर महाराष्ट्रात देखील आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. तर इथले प्रमुख स्थानिक पक्ष कोण आहेत? त्यांचा या निवडणुकीवरती वर चष्मा दिसेल किंवा सध्या करिश्मा दिसेल अशी कोणती प्रमुख शहरं आहेत आणि तिथे कोणते स्थानिक पक्ष सध्या ऍक्टिव्ह आहेत? स्थानिक पक्ष म्हणजे प्रमुख स्थानिक पक्ष, प्रमुख राजकीय पक्ष आपल्याला अपेक्षित आहे. तर ऑब्व्हियसली आता आपण जर मागच्या तुम्ही काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहिल्यात तर त्या निवडणुकीमध्ये म्हणजे जे यश बीजेपीला लोकसभेला 90 पासून आपल्या साधारणतः 95 नंतरच्या निवडणुका पाहिल्या, 96-98 म्हणजे वाजपेयी कालखंडापासून जर पाहिल्या तर लोकसभेला आणि विधानसभेला 2014 नंतर आणि लोकसभेला 96-98 नंतर जे यश बीजेपीला मिळते ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अद्याप तो एवढं मिळालेलं नाही. तर ती या निवडणुकीत मोठी संधी आहे असं मला आता तरी वाटत. राहिला प्रश्न शिवसेनेच्या संदर्भात तर कोकण आणि मराठवाडा असेल किंवा मुंबई असेल याच्यात शिवसेनेचा एक मोठा प्रभाव होता आणि आता मात्र शिवसेनेला त्यासाठी झुंजावं लागेल आणि या निवडणुकीतील बऱ्याच गोष्टी या स्पष्ट होतील. काँग्रेसचा जर विचार केला तर आपण जर पाहिलं तर विदर्भातील काही मतदारसंघात आणि मुंबईतील किंवा महानगरातील काही यामध्ये काँग्रेसचा प्रभाव असेल. अजून पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघांमध्ये आहे निश्चित काँग्रेसचा प्रभाव, परंतु त्या पलीकडे एक आपण जसं काँग्रेस वर्चस्वाची निवडणूक किंवा काँग्रेस वर्चस्वाचं राज्य अशा स्वरूपात जे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातल्या निवडणुका होणार होत होत्या, किमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी होत होत्या, पण आता ती सुद्धा परिस्थिती राहिलेली नाही असं मला वाटतं. राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर नगरपालिका
आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका मध्ये राष्ट्रवादीची भूमिका ही महत्वाची असायची. मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका ही महानगर आणि म्हणजे महानगरपालिका कार्यक्षेत्रात मुळात फार काही नव्हतीच. अगोदरपासून जर तुम्ही मतदारांची आकडेवारी पाहिली तर म्हणजे काही अपवाद वगळतात तर साधारणतः मुख्य स्पर्धा महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनामध्येच असणार आहे. आणि आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं तर मोठा वर्चस्व राहिलेलं नाही. राष्ट्रवादीला आता संधी असणार आहे, पण आता काय राष्ट्रवादीची कामगिरी असेल हे पण आता निवडणुकीनंतर आपल्याला दिसून येईल. परंतु एकंदरीत सर्वच संस्था लोकशाही याचा अभ्यास केला तर जवळपास जे बलाबल असायचं ते चारही प्रमुख पक्षांचं सारखं असायचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकंदरीत त्यांचं विभाजन हे शहरी आणि ग्रामीण अशा स्वरूपातलं होतं प्रभाव क्षेत्राचं. पण आता तसं नसेल असं एकंदरीत राजकीय परिस्थिती वाटते. आणि या सर्व याच्यातून जो राजकीय घटनाक्रम घडला याच्यातून निश्चितच भाजपाचा प्रभाव असणार आहे, पण तो नेमका कितपत असेल हे आता निवडणूक निकालानंतर आपल्याला लक्षात येईल. पक्षफुटी आणि गटबाजीचा या परिणाम या निवडणुकांमध्ये होतो का, आणि तो कितपत असतो पक्षफुटी आणि गटबाजीचा? पक्षफुटी आणि गटबाजीचा आता अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या तर पूर्वीपासून गटबाजीसाठीच प्रसिद्ध होत्या. आणि काँग्रेसच्या काळात सुद्धा काँग्रेसचे वेगवेगळे गट एकसंघपणे कधीच लढत नव्हते. तर ते जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर 2 गट असायचे आणि त्या 2 गटांच्या माध्यमातून या निवडणुका व्हायच्या. ते राजकारण जे होतं 90च्या पूर्वीचं ते काँग्रेस वर्चस्वाच्या चौकटीत होत होतं. त्यामुळे साहजिकच ते गट वेगवेगळे काँग्रेसच्या अस्तित्वातील होते, काँग्रेसच्या प्रभावाखाली ते गट अस्तित्वात होते. आता जर आपण पाहिलं तर आता 2014 पासून मुख्यत्वे बीजेपीचा प्रभाव दिसतोय. आणि जे वेगवेगळे गट असणार आहेत तसं अजून तरी बीजेपी मध्ये भाजपामध्ये तशा प्रकारचे गटबाजी नाही आहे. परंतु राजकीय भरती इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की त्याचं समायोजन कसं करायचं ही एक मोठी अडचण बीजेपी मध्ये पुढे असणार आहे. आणि मग कशा प्रकारे त्या गटबाजीचं समायोजन केलं जातं यावर सर्व गोष्टी, कारण परस्पर विरोधी एकमेकांशी आतापर्यंत लढणारे नेते, आतापर्यंत लढणारे काही गट हे आता एकत्रितपणे एकाच पक्षाखाली म्हणा किंवा एका वर्चस्वाखाली लढत आहे. तर अशा पद्धतीने ते कशा एकमेकाशी जागांचं वाटप होतं, कशा प्रकारे आघाड्या होतात हे सर्व त्याच्यावर अवलंबून असणार आहे. आणि मग निकालानंतर आपल्याला सांगता येईल. अजून बरंच गोष्टी व्हायच्या बाकी आहे. सर, स्थानिक नेतृत्व आणि राज्यस्तरावरचं नेतृत्व याच्यामध्ये जी तफावत असती ती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय प्रभाव टाकत असती? स्थानिक नेतृत्व आणि राज्य स्तरावरचं नेतृत्व आता आपल्याला आता एक पूर्वी असं म्हटलं जायचं की सहकार क्षेत्रातल्या राजकारणामध्ये राजकीय पक्षांचे जोडे बाहेर ठेवा. आणि याचा अर्थ सरळ होता की एक स्थानिक लेवलला नेतृत्व ठरवेल की आपण काय भूमिका घ्यायची. आता सुद्धा आपल्याला दिसून येते की जरी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल हे तरी राज्य स्तरावर असतील तरी स्थानिक संदर्भ लक्षात घेता वेगवेगळ्या युती आघाड्या यामधले राजकारण हे बदलत आहे. आणि वेगवेगळ्या स्वरूपातल्या आघाड्या, वेगवेगळ्या स्वरूपातली युती आपल्याला नजीकच्या काळात पाहायला भेटतील की काय काय त्याच्यातून बदल होते. आणि हा एक स्थानिक राजकारणाचाच प्रभाव आहे. आणि राज्य नेतृत्व असेल तर ते कन्सिडर करतात एवढं की त्यांना पण स्थानिक नेतृत्वाला पण त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा सर्वांना सामावून घ्यायचं असतं. आणि मग त्या अनुषंगाने या गोष्टी घडणार आहेत. आणि स्थानिक नेतृत्व हे महत्वाचं असणारच असते. म्हणजे आता ते कुठं महत्वाचं ठरतं तर उमेदवार निवडीपासून तर जागा वाटपापर्यंतच्या आणि नंतरच्या पण पदाधिकारी निवड या सर्व गोष्टींमध्ये स्थानिक नेतृत्वालाच मोठ्या प्रमाणात अधिकार राजकीय पक्ष सगळ्याच राजकीय पक्षांनी दिलेले असतात. आणि त्यांच्या कलाने निवडणूक घेण्याचा प्रयत्न होतो. ज्या ठिकाणी परस्पर विरोध निर्माण होणार आहे असं जाणीव होतं त्यावेळेस राज्य नेतृत्व त्या ठिकाणी मध्यस्थीची भूमिका बजावत असते. सर, स्थानिक नेतृत्वाला जसं तुम्ही म्हणता की अधिकार दिले जातात तसंच
मतदारांच्या विषयक पण असं असतं का की स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका असतात त्यामध्ये मतदान करत असताना व्यक्ती आधारित निर्णय घेतात, पक्ष आधारित निर्णय घेतात, ते कशी स्थिती बदलत असते या निवडणुकांमध्ये, याविषयी तुमचं आकलन काय? साधारणतः लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्त प्रमाणात पक्ष आधारित किंवा विचारसरणी आधारित मतदान होतं. त्या तुलनेत स्थानिक निवडणुकीत आपले हितसंबंध पाहिले जातात. आपल्या आतले नातलग असतील, मित्रपरिवार असेल, आपल्या परिसरातील भौगोलिक दृष्ट्या जवळचा लोकप्रतिनिधी असेल जो आपल्याला सहसंपर्कात येतो, आपल्या सुखदुःखात तो सहभागी होतो, आपल्या ज्या छोट्या मोठ्या गरजा असतात त्या लोकांच्या पूर्ण करतो, अशा स्वरूपात ते लोक किंवा मतदार हे त्यांना प्राधान्य देतात. आणि म्हणून स्थानिक निवडणुकीमध्ये व्यक्ती संबंध हे खूप महत्वाचे असतात आणि त्या अनुषंगाने ते मतदान करत असतात. याचा अर्थ असा नाही की ते राजकीय पक्ष वगैरे कन्सिडर करत नाही, त्यांना पण तेवढंच महत्व देतात, परंतु जास्त करून एक स्थानिक हितसंबंध त्यांचे निश्चितच ते त्याला खूप महत्व देत असतात. सर, आपण बघितलं तर प्रशासकच आपला सर्व कारभार पाहतायत, तर त्याचा नागरिकांवर काय परिणाम झालाय आणि त्याच्यामुळे जे सत्ताधारी आहेत या प्रशासक कारभारामुळे सत्ताधाऱ्यांवर देखील त्याचा काय परिणाम झालाय, त्यामुळे नागरिकांची मानसिकता काय आहे सध्या? जसं म्हणजे राजकीय भरतीसाठी निवडणुका होणे खूप गरजेचं असतं आणि निवडणुका ह्या न झाल्यामुळे अनेक भावी नगरसेवकांना किंवा भावी सरपंचांना खूप वेळ वाट पाहावी लागली आणि त्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणावर एक मी जो बोललो तुम्हाला की कम्युनिकेशन गॅप जो तयार झाला प्रशासन आणि जनतेमध्ये, तर त्याच्या संदर्भात अधिक जर म्हणजे नेमकं या कालखंडामध्ये काय झालं याचा जर एक शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करायचं म्हटलं तर बऱ्याच बाबी त्याच्यातून येऊ शकतात. पण एक ढोबळमानाने आपण जर विचार केला तर एवढं मात्र निश्चित आहे की एकदम छोट्या समस्या असतात. उदाहरणार्थ पावसाचं पाणी तुंबलं किंवा ड्रेनेज सिस्टीमचा काही छोटा मोठा प्रॉब्लेम आला तर जेवढ्या इझिली नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य त्याला उपलब्ध होतो तसं त्याला प्रशासनाशी संवाद साधायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे निश्चितपणे आजचा फरक पडतोच तो आणि पडलेला असेल सुद्धा हे आपल्याला नमूद केलं पाहिजे. सर, याच्यामध्ये असं की निवडणुका लांबणीवर पडण्यासाठी ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे त्याचा एक मुद्दा पुढं येतो की निवडणुका ओबीसीच्या राजकीय आरक्षणामुळे मागं पडलेल्या आहेत. त्याचा फायदा कुणाला झाला? निवडणुका ज्या लांबणीवर गेल्या कोणत्या पक्षाला झाला आणि तोटा कोणत्या पक्षाला झाला, तुम्हाला काय वाटतं? आता आपण जर विचार केला की ओबीसीच्या म्हणजे ओबीसी संदर्भात की याच्या संदर्भात विचार केला की निवडणुका लांबणीवर पडल्या तर कोणतीही कृती राजकीय घटना जी घडते त्याचे प्रत्येकाला काहीतरी फायदे होतात आणि प्रत्येकाला काही नुकसानाला सामोरं जावं लागतं. एक मोठा आपण जर पाहिलं की जेव्हा जो पक्ष आपल्या संसाधनांच्या आधारे किंवा आपल्या लिडरशिपच्या जोरावर तो फायदा घेण्यास सक्षम असतो, तो कोणताही पक्ष असतो, तो कोणत्याही राजकीय घटनेचा किंवा राजकीय क्रियाप्रतिक्रियांचा फायदा घेऊ शकतो आणि तो घेत असतो, हे आपण लक्षात घेऊया. आणि एक गोष्ट आहे की या जसे प्रत्येक गोष्टीचे राजकीय पक्षांना फायदे होतात तसे त्यांना तोटे सुद्धा सहन करावे लागतात. कारण की खूप वेळ निवडणुका खूप मोठा कालावधी जर निवडणुका झाल्या नाही तर राजकीय कार्यकर्त्यांना टिकून ठेवणं किंवा त्यांना एका याच्यात ठेवणं हे अवघड होऊन जातं आणि याचे परिणाम म्हणून होतात. आणि याचं कोणाला फायदा झाला कोणाला नुकसान झालं याचं जर सोपं उदाहरण पाहिलं तर 2 निवडणुकीचे निकाल हे आहेतच आपल्यासमोर, लोकसभेचे आणि विधानसभेचे. तर त्याच्यातून गोष्टी लक्षात येत आहेत की सर्वच पक्षांना त्यांची यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी या निवडणुकांचं नसणं हे कधी अवघड पण होतं आणि कधी फायद्याचं होतं. सर, आपण महाराष्ट्रात परिस्थिती बघितली तर शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक आहे, शिवसेना एकनाथ शिंदे यांचा एक पक्ष आहे आणि तसंच राष्ट्रवादीचे पण देखील 2 गट आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांचा एक पक्ष आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एक आहे.
तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळं कार्यकर्त्यांची असलेली निष्ठा आणि नागरिकांचा मतदारांचा पॅटर्न हा कसा बदल होईल यावरती तुमचं विश्लेषण काय? मला साधी एक राजकारणात निवडणुका लागण्यापूर्वी जिकडे राजकीय नेते ज्यांचा राजकीय नेत्यांचा किंवा ज्यांचा ओढा असतो त्या दिशेला एक चांगल्या पद्धतीचं राजकीय वातावरण असतं असं समजलं जातं. आणि आता आपण जसं म्हणतो की आता लोक विचार ज्याच्याकडे संसाधन असते तो उमेदवारांना निवडून आणू शकतो, सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीने तो विकास काम राबवू शकतो, तर या सगळ्या गोष्टी लोक विचारात घेतात आणि या अनुषंगाने लोक मतदान करत असतात. आणि म्हणून कारण की राजकीय पक्षाचं कोणताही राजकीय पक्ष जेव्हा स्थापन होतो त्याचं पहिलं मोठं महत्वाचं उद्दिष्ट असतं सत्ता मिळवणं. आणि सत्ता मिळवण्यासाठीच राजकीय पक्ष हे सतत प्रयत्नशील असतात. जो यशस्वी होतो तो सत्तारूढ पक्ष असतो आणि जो अयशस्वी ठरतो तो विरोधी पक्ष असतो. ते राजकीय पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात आणि म्हणून राजकीय कार्यकर्ते सुद्धा सत्तेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असतात. कारण की ते त्यांच्या पण जो गावातला असेल किंवा शहरातला छोटा मतदार असेल तर त्याच्याशी त्यांची बांधिलकी असते आणि अशा माध्यमातून लोक मतदान करतात आणि अशा माध्यमातून नेते पण विचार करतात आणि मतदार पण विचार करत असतात. आणि म्हणून म्हणजे आताचे राजकारणाचे अनेक निकष बदललेले आहेत, निवडणुकीचे अनेक निकष बदललेले आहेत की जे जसं म्हणजे आता पूर्वी जसं चळवळीतून किंवा एखाद्या पक्षबांधणीतून असेल, विचारधारेतून असेल, ती कोणती विचारधारा असो, एक नेतृत्व तयार व्हायचं. आता आपण पाहतोय की अनेकदा अशा प्रकारचं नेतृत्व निर्माण होण्याच्या प्रक्रियेत खूप आता अडथळे निर्माण होत आहेत. आणि त्यामुळे या बाबींचा विचार केला तर असं अचानक एखादं नेतृत्व गावात किंवा शहरात प्रकट होतं की जे सहज निवडणुका जिंकून घेतो आणि अशा गोष्टी होतात. तर त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आज मतदारांच्या बाबतीत जो पक्ष सक्षम ठरेल, निवडणूक सुद्धा एक निवडणूक जिंकणं एक सुद्धा एक म्हणजे आपल्याला असं एक म्हणता येतं की राज्यशास्त्राला कलेशाखेत राज्यशास्त्र एक सायन्स पण आहे आणि आर्ट्स पण आहे, कारण की ते राजकारण एक कला पण आहे. तर राजकारणाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून पण निवडणुका जिंकता येतात आणि एक कधी कधी राजकारणाच्या भावनेच्या प्रवाहात जाऊन पण लोक मतदान करत असतात. आणि असं सांगता येणं खूप कठीण आहे की योगेंद्र यादवांना विचारलं होतं की भारतामध्ये निवडणुकीचे निकाल हे अनेकदा निवडणूक जे पंडित असतात तर त्यांना लक्षात येत नाही की असे निकाल कसा लागू शकतो. त्यांनी उत्तर दिलं होतं की भारतातला माणूस हा राजकीय दृष्ट्या खूप परिपक्व आहे आणि सांगणं खूप कठीण आहे, प्रेडिक्ट करणं खूप कठीण असतं. म्हणजे असं बऱ्याचदा होतं की आपण सहज मी रस्त्याने गेलो तर विचारतो की एखादा चौक कुठे आहे, तो आपल्याला सहज सांगून देतात की जवळच आहे आणि नंतर लक्षात येतं की तो खूप लांब आहे. म्हणजे त्याचा आपल्याशी हुलकावणी देणं हा एक आपला एक थोडा स्वभाव पण असू शकतो आणि मग त्यामुळे या गोष्टी आहेत. सर, महाराष्ट्रात बघितलं तर सध्या महायुती म्हणजे 3 पक्ष एकत्र आहेत आणि विरोधी पक्षामध्ये महाविकास आघाडी, तिकडे पण 3 पक्ष एकत्र आहेत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार करता या महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र राहतील का हा एक प्रश्न आहे. आणि त्या जर एकत्र राहिले नाहीत तर मतदार कोणत्या पद्धतीने त्यांना ऍक्सेप्ट करतील या साही पक्षांना, याबद्दल तुमचं आकलन काय महाराष्ट्राचा विचार करायला? ढोबळमानाने आघाडी आणि युती ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करेल. ज्या ज्या ठिकाणी त्यांना महत्वाच्या जागा वाटत असतील, जिथं महानगरपालिका ज्या त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या आहेत, त्यांच्या दृष्टीने अस्तित्वाच्या आहेत, त्या टिकवल्याच पाहिजे, तेवढा शहाणपणा दोन्ही बाजूने दाखवला जाईल. जिथं विरोधकच शिल्लक नसतील त्या ठिकाणी स्वबळाची भाषा ही केली जाईल. आपण जसं सांगितलं की पूर्वी जशा प्रकारचे आता 2 गट असतील तालुक्यात
आणि ते गट जर आता एकत्रितपणे निवडणूक लढत एकच पक्षाकडे असतील तर त्यांना आपण त्या ठिकाणी तशी सवलत पण दिली जाईल, म्हणजे आपण त्याला एक राजकीय सवलत म्हणता येईल. कारण की आणि आजपर्यंतचा एक जो तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जर मागोवा घेतला तर जो निवडून येतो त्याचा स्वीकार सहजपणे त्या नेतृत्वाकडून हा केला जात असतो. त्यामुळे तशा प्रकारची एक सैल राजकीय युती या सैल स्वरूपातील असतील, त्यात काय खूपच परिदृढपणा नसेल, एक लवचिक स्वरूपात ती दोघीकडून त्या स्थानिक नेतृत्वाला तशी संधी दिली जाईल असं मला वाटतं. सर, महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक स्थानिक स्वराज्य संस्था या सध्या आर्थिक बोजाखाली आहेत. कर्ज मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा. तर त्याकरता तुम्ही काय म्हटलं, काय उपाययोजना राबवल्या पाहिजेत आर्थिक बोजा कमी करण्यासाठी महापालिकाचा? आर्थिकदृष्ट्या या संस्था जर खूप आर्थिक दृष्ट्या संस्थांना जर मदत केली गेली तर खूप चांगल्या प्रकारे प्रभावीपणे काम करू शकतात. हे आपण बऱ्याचदा सिद्ध झालेलं आहे. आणि जशा मधल्या काळात योजना आलेल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारात, त्या योजनांना मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद सुद्धा दिला. राज्यस्तरावर लोक अभिमानाने सांगायचे की आमच्या गावाचा, आमच्या शहराचा प्रथम क्रमांक स्वच्छतेच्या बाबतीत असतो किंवा तंटामुक्ती अभियानाच्या बाबतीत असतो किंवा इतर सर्व योजनांच्या बाबतीत असतो, ते दिलं जात होतं. लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी आपण आता जर विचार केला तर मला तर पंचायत समितीची जास्त परिस्थिती अवघड वाटते. कारण की जर निधी उपलब्ध नसेल तर काय होऊ शकतं, तुम्ही जर अनेक न्यूजपेपर्सला बातम्या वाचल्या तर अनेक सरपंच हे सरपंच पदाचा कायम ठेवून पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा देतात. त्यांना त्यापेक्षा सरपंच पद जास्त महत्वाचं वाटतं. तर याच्यातूनच अप्रत्यक्षरित्या त्या इन्स्टिट्यूटचं अवमूल्यन होत असतं. तर त्या बाबतीत जर विचार केला तर या संस्थांना अर्थकारणाचा राजकीय दृष्ट्या फक्त राजकारणावर चालू शकत नाही त्या संस्था, तर त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करणं त्यांचं खूप गरजेचं आहे. आणि जर त्यांना निधी उपलब्ध करून दिला तर मोठ्या प्रमाणावर या संस्था सुद्धा एक चांगलं काम करत येईल. कारण की प्रत्येक वेळेस दिल्लीहून किंवा मुंबईहून त्या गावाचा विकास साधता येणार नाही. त्यासाठी त्या संस्था स्थानिक लेवलच्या ज्या सक्षम झाल्या पाहिजे असं मला वाटतं. सर, याच्यामध्ये दुसरा पार्ट असा आहे की विरोधकांकडून जर बघितलं तर सध्या मतदार यादीतील त्रुटी, दुबार मतदान, स्थलांतरित मतदार या प्रकारचा एक अजेंडा सेट केला जातोय असं चर्चा आहे. तर याचा निवडणुकांवरती काय परिणाम होईल, तुम्हाला काय वाटतं? स्थानिक निवडणुकीत हे मुद्दे फार काही प्रभावशील असतील असं मला काही वाटत नाही. कारण की स्थानिक म्हणजे मी ती ग्रामपंचायत पातळीपासून ग्रामपंचायत स्तरावर जर विचार केला तर गावातले मतदार वगैरे एकमेकाला चांगल्या प्रकारे ओळखत असतात, एकमेकाला चांगले परिचित असतात. त्यामुळे परंतु ब्रॉडली जर विचार केला तर चर्चा म्हणजे एक चर्चेत हा मुद्दा आहेच, सातत्याने तो चर्चेला जातो आहे की मतदार याद्यांच्या संदर्भात असेल किंवा याच्या संदर्भात दुबार मतदाराच्या याच्या संदर्भात. आणि निवडणूक आयोगाकडून सुद्धा एक चांगली पावलं उचलली गेलेली आहेत. तर त्या दृष्टीने त्या मतदार यादींच्या शुद्धीकरण म्हणजे थोडक्यात की मतदार याद्यांमधले त्रुटी या जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न हा सुरू आहे. आणि लोक पण त्याला प्रतिसाद देतील आणि जास्तीत जास्त सक्षम म्हणजे आपल्याला माहित आहे की अमेरिकेतील निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा भारतीय निवडणूक आयोगाची प्रणाली याबद्दल यांच्याकडून सल्ला घेतला जातो जर काही अडचण. असे उदाहरण अल गोर यांच्या निवडणुकी प्रसंगी झाला होता. त्यावेळेस त्यांनी अशी ऐकूयात आहे की भारतातल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी त्यावर मदत घेतली होती. तर ही परंपरा, ही प्रथा, ही निवडणूक आयोगाचा जो दबदबा आहे तो कायम राहावा. अधिक चांगल्या पद्धतीच्या निवडणुका खुल्या मुक्त वातावरणात झाल्या पाहिजेत. अधिक सुदोष निवडणुका झाल्या तर लोकशाहीचं अधिक
लोकशाही अधिक मजबूत होईल आणि एक चांगलं देशासाठी ते निश्चितच चांगलं असेल. कारण की आपण पाहतो की म्हणजे लोकशाहीमध्ये कोरियाचं उदाहरण सगळ्यात चांगलं आहे की दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया, म्हणजे दक्षिण कोरियामध्ये हुकुमशाही आहे आणि उत्तर कोरियामध्ये हुकुमशाही आणि दक्षिण कोरियामध्ये लोकशाही. तर या दोघी राज्यांची तुलना केली तर आपल्याला दिसून येतो की उत्तर कोरिया कधी काळी आफ्रिकेतल्या एका दक्षिण कोरिया कधी काळी आफ्रिकेतल्या एखाद्या देशापेक्षाही त्याचं GDP कमी होतं. आणि आज आपण पाहतो की दक्षिण कोरिया हा किती मोठ्या प्रमाणावर, म्हणजे त्याला एशियन टायगर्स म्हणतात, त्याच्यातला एक देश प्रमुख गणला जातोय. तर अशा प्रकारचं लोकशाही आपल्याला एक लोकशाहीच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे विकास करू शकतो. आणि म्हणून चांगल्या पद्धतीच्या सदोष निवडणुका या झाल्याच पाहिजेत आणि जनतेने पण त्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन मतदान, कारण मतदान करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही निवडणुकीत मतदान नाही केलं आणि नंतर आपण 5 वर्ष सातत्याने त्याच्या संदर्भात टीका टिप्पणी करत राहिलो तर त्याला काही फार अर्थ राहत नाही. पण लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करणं ही एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सर, आपण बघितलं तर ग्रामीण मतदार, उपनगरी मतदार आणि शहरी मतदार यांच्यात 2025च्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय अपेक्षा आहेत राजकीय पक्षांकडून किंवा येणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत? वाढतं शहरीकरण, नागरिकीकरण, ग्रामीण भागातील प्रगती, नक्की काय? ग्रामीण भागात तर मुख्यत्वे करून शेती आणि शेतीच्या संदर्भातील उद्योग असतात आणि त्या अनुषंगाने त्यांना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असणं आवश्यक असतं. आणि म्हणजे ग्रामीण भागातले प्रश्न हे खूपच एक राजकीय चर्चा विश्वात येत नाही. आता असं वाटायला लागलं की जसं जसं शहरीकरण वाढत आहे तसे शहराचे प्रश्नही मोठ्या प्रमाणात मांडले जातात. तुम्ही आता पाहिलं तर मतदारसंघांचं जेव्हा मतदारसंघांची पुनर्रचना झाली त्या काळात महाराष्ट्रात शहरी मतदारसंख्या वाढली आणि आज आपण जर तुम्ही पाहिलं तर एक मोठा बदल दिसून येतो की जे पूर्वी महाराष्ट्राची ओळख ग्रामीण राजकारणासाठी होती, आज ग्रामीण राजकारण पण बाजूला पडतंय. थोडंसं ग्रामीण नेतृत्व सुद्धा निर्णय निर्धारण प्रक्रियेत मध्यवर्ती आपल्याला दिसत नाही. तसेच ग्रामीण मुद्दे सुद्धा थोडे बाजूला पडतात. शहरात मात्र शहरी मुद्दे आता मोठ्या प्रमाणावर चर्चेले जात आहेत आणि त्या अनुषंगाने आता शहराचं जर तुम्ही पाहिलं तर रस्ते असतील किंवा कचराच्या संदर्भातलं नियोजन असेल, हे प्रश्न किंवा सुशोभीकरण असेल, सुशोभीकरण ते सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर उद्यानं असतील, तर या गोष्टींना मोठ्या प्रमाणात शहरात प्राधान्यक्रम दिला जातो. आणि हे एक राजकारणाचा एक भाग म्हणून आपण एक विचार करतो. ग्रामीण भागामध्ये म्हणजे जलसिंचनाच्या सोयींच्या संदर्भात असेल किंवा रस्त्याच्या संदर्भात असेल, शाळेच्या इमारती असतात, अशा छोट्या छोट्या प्रश्नांच्या संदर्भात या निवडणुका लढल्या जातात आणि या निवडणुकीत हे मुद्दे पण असणारच आहेत. आणि राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे मुद्दे सुद्धा काही प्रमाणात असतात, पण ते तेवढे प्रभावी नसतात. सर, मतदारांनी उमेदवाराबद्दल कोणती माहिती तपासून मतदान केलं पाहिजे? मतदारांनी उमेदवाराबद्दल मतदान करताना एक सर्वप्रथम मला तर असं वाटतं की तो किती चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रतिक्रिया देईल, आपल्या मागण्या, आपले प्रश्न, समस्या हे समजून घेईल, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याशी संवाद कशा प्रकारे तो चांगल्या पद्धतीने साधेल आणि त्याचे या गोष्टी खूप महत्वाच्या असणार आहेत. आणि त्या कारण की हे आता आपण जर पाहत आहोत की इतर गोष्टी तर मतदानावर निर्णायक असतातच, पण शेवटी निवडणुकीनंतर तर महत्वाचा मुद्दा तोच राहतो की मतदाराशी संपर्क साधणे, आपल्या लोकप्रतिनिधीशी संपर्क साधणे आणि आपल्या समस्या या त्यापर्यंत पोहोचवणे आणि त्याचं निराकरण करून घेणे. यासाठी दोघांमध्ये सुसंवाद कशा प्रकारे असला पाहिजे आणि तो उमेदवार त्याच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. तसंच त्याचं आता वेगवेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला तपासून घेणं खूप आवश्यक असतं आणि त्या अनुषंगाने आपण मतदान करणं गरजेचं. सर, आपण सध्या बघितलं तर महिला आणि तरुण जो वर्ग आहे तो राजकारणाकडे वळतोय, तर त्यांनी कसं बघितलं पाहिजे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे?
हा महिलांनी निवडणुकीकडे आता आपण जर पाहतो की मोठ्या प्रमाणात असं नको व्हायला की मतदारसंघ राखीव निघाल्यामुळे पुरुष उभे राहू शकला नाही आणि म्हणून ते महिलेने उभे केलं किंवा ते महिला उभे राहिले, असं न करता महिलांनी स्वतः राजकीय निर्णय निर्धारण प्रक्रियेत मी भाग घेईल, मी समस्या मांडेल, मी महिलांच्या समस्या सुद्धा मांडू शकेल. आणि मला तसं वाटतं महिला मतदार ही 50% असतात, तर महिलांनी सुद्धा आपल्या लोकप्रतिनिधीशी चर्चा करताना सांगायला पाहिजे की आपल्या वार्ड किंवा शहराच्या पलीकडे जाऊन सुरक्षेच्या बाबतीत असो किंवा महिलांच्या हक्काच्या संदर्भातील असो, तर या प्रश्न आपले मांडेल अशी लोकप्रतिनिधी महिला निवडून द्यावी. आणि महिलांना पण एक मोठं आरक्षण मिळालेलं आहे, त्यांनी पण आपल्याला एक संधी आहे, यासाठी ती भाग घ्यायला पाहिजे. तरुणांच्या बाबतीत आपण पाहतो की राजकारण हे सोशल मीडिया रील्स याच्या पलीकडे पण आहे दैनंदिन जीवनाच्या, आणि केवळ म्हणजे पॉलिसी ओरिएंटेड पॉलिटिक्सवर कशा आपल्याला सहभाग नोंदवता येईल, आपल्याला पक्षाची असो, संस्थांची असो, स्थानिक स्तराच्या संस्थांची, याच्या संदर्भात पॉलिसी ओरिएंटेड पॉलिटिक्स कसं करता येईल, आपली कारकीर्द ही म्हणजे छोटे छोटे जनसंपर्क असेल, या गोष्टी तर आहेतच, तुम्हाला निवडण्यासाठी ते आवश्यकच आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक ठोस विकासात्मक किंवा विधायक काही करता येईल, या दृष्टिकोनाने तरुणांनी त्या निवडणुकीकडे पाहिले पाहिजे असं वाटतं. माझ्या एका मताने काही फरक पडणार नाही. हे जे आता रूढ व्हायला लागलंय, तर हे जर मोडीत काढायचं असेल तर काय करावं लागेल? एका मताने काय होऊ शकतं हे आपण पाहिलेले, वाजपेयीचं सरकार फक्त एका मतानेच पराभूत झालं होतं. आणि एक मत हे खूप निर्णायक असतं, एक मत हे मोठा बदल घडू शकतो. आणि एक ईव्हीएम मशीन मध्ये तर ईव्हीएम काउंटिंगमुळे तर आपण पाहतो की अगदीच 2-3 मतांनी सुद्धा एखादा पराभव विजय हा निर्णायक होतो. राजस्थानमध्ये जोशी नावाचे जे आमदार होते ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, परंतु एका मताने पराभूत झाले. आणि त्यांची ती राजकीय कारकीर्द एखाद्या चांगल्या नेत्याची, तुमच्यासाठी एखादा चांगला जनसंपर्क असलेला, खूप प्रयत्न करणारा नगरसेवक जर एका मताने पराभूत झाला, त्याची खूप मोठी किंमत त्या गावाला, त्या शहराला, त्या वॉर्डला चुकवावी लागते. त्यामुळे एक मत हे खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे, हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर, 2025च्या स्थानिक निवडणुकांमध्ये तुम्हाला कोणते बदल अपेक्षित आहेत? स्थानिक निवडणुकीमध्ये प्रामुख्याने एक बदल जर आपण विचार केला तर निवडणुकीच्या संदर्भात ही निवडणूक फक्त कोणत्या पक्षाला किती जागा आल्या एवढ्यापुरती मर्यादित राहायला नको. याच्यातून कशा प्रकारच्या स्थानिक समस्या या चर्चेला गेल्या, त्यांना लोकप्रतिनिधींनी कसा प्रतिसाद दिला, याच्यातून या मंथनातून काय महत्वाचे मुद्दे निघाले की ज्याच्यातून आपल्याला राज्याच्या अर्थकारणात, राजकारणात किंवा आपल्या निर्णय निर्धारण प्रक्रियेत काय बदल करता येऊ शकते, कोणते चांगल्या प्रकारचे लोकप्रतिनिधी निवडून आले, त्याच्यातून काय आपण आपल्याला अभिप्रेत असलेले लोकप्रतिनिधी निवडलेत का, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतील. फक्त केवळ कोणीतरी जिंकलं आणि कोणीतरी हारलं आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या एवढ्यापुरती ही निवडणूक नाही, तर ही तुमच्या माझ्यासारख्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात अनेक बदल घडवू शकणारी आणि निवडणूक असावी आणि त्याच्यातून ही गोष्ट बाहेर यावी असं मला वाटतं. धन्यवाद सर. आज तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचा नागरिकांच्या जीवनमानावर कोणत्या पद्धतीचा परिणाम होतो आणि हीच खरी लोकशाहीची ताकद आहे, हा विषय आमच्या समोर विस्तृतरित्या ठेवला. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.